संगमेश्वर तालुक्यातल्या सांगवे गावच्या आगरेवाडीतील हे वास्तव। रुग्ण आजारी पडला तर त्याला रुग्णालयात नेण्यासाठी अशी कसरत करावी लागते। याला कारण काय तर हा रस्ता। गावातल्या नरसिंग शेलार यांनी हा रस्ता अडवल्याचा आरोप ग्रामस्थ करतात। खासगी मालकी असल्याचं सांगून आगरेवाडीतल्या लोकांची नरसिंग शेलार अडवणूक करत असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे। हा जवळजवळ 13 वर्ष आम्ही हा रस्ता चालवत होतो, परंतु काही अडथळ्याने हा रस्ता काही लोकांनी म्हणजे नरसिंग सीताराम शेलार आणि त्याचे भाऊबंद यांनी तो रस्ता अडवला आणि तो आम्ही ग्रामपंचायतीकडे तंटामुक्तीकडे अनेक ठिकाणी आम्ही त्याची तक्रार केली, परंतु आम्हाला कुठूनही त्याचे काहीसुद्धा मार्ग मिळालाच नाही आणि आजपर्यंत तो तसाच आहे। प्रांताने खुल्ला करण्याची ऑर्डर दिली होती, परंतु 12 फुटाचा, परंतु अद्याप काय तशी काय सुविधा झालेली नाही आहे। पण ही वारंवार अशी अडवणूक करतात कायमची ही अडवणूक आज 2-3 वर्ष आज अडवणूक चालले। 2005 मध्ये रस्ता झाला त्यावेळी आपण हरकत घेतल्याचं नरसिंग शेलार सांगतात, तर दुसरीकडे गावकऱ्यांनी मला सांगितलं तरच हा रस्ता खुला करू अशी भूमिकाही त्यांनी घेतली। आमचे ग्रामस्थ गावाले तसं समजुतीने घालत होते, पण त्यांना गावाल्यांशी बसायचं नाही म्हटल्यानंतर तर आम्ही तरी काय करणार। गावाले जरी सांगत नसतं माझ्या बाबतीत तर मी गावाल्यांचं ऐकू शकतो, पण ते बसायला तयार नसते, ते बसायला तयार नाही। तर प्रांताधिकाऱ्यांनी हा रस्ता खुला करण्याचे आदेश तहसीलदार आणि ग्रामपंचायतीला दिले आहेत। संबंधित जो मार्ग अडवलेला होता त्याविषयी गावामध्ये स्थानिक पातळीवर कोणाकडून माहिती मिळते का याची आम्ही चाचपणी केली, परंतु कोणी अडवलं याची मला तात्काळ माहिती काही मिळू शकलेली नाही। परंतु आम्हाला मार्ग मोकळा करणं गरजेचं असल्यामुळे ग्रामपंचायत 26 नंबर दप्तरी नोंद असल्याने आम्ही ग्रामपंचायत सदस्यांच्या वतीनं सगळ्यांनी तो मार्ग मोकळा केला। लवकरात लवकर हा रस्ता सुरू करावा एवढीच मागणी आगरेवाडीचे ग्रामस्थ करतायत। तसं झालं तर रुग्णांची आणि पर्यायाने ग्रामस्थांची परवड थांबेल। प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।